हॅलो मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? अनलॉक पीसीएमबी अकॅडमीमधून मी मुक्ता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पार्ट 1 पिरियडिक टेबलचा 15 ते 20 दिवस आधी आपण अपलोड केला होता. तर ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी तो पार्ट 1 पूर्ण पहा, म्हणजे पार्ट 2 जो आपण आजपासून पूर्ण पिरियडिक टेबलला सुरुवात करतोय तो तुम्हाला समजायला लागेल. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तुम्ही पूर्ण लक्ष ठेवा, तुमच्या नोट्स काढा, म्हणजे तुम्हाला समजायला लागेल. तर सगळ्यात महत्वाचं, पिरियडिक टेबल चे पार्ट कसे आहेत किंवा पिरियडिक टेबलला कशा पद्धतीने डिवाइड केलेलं आहे ते थोडंसं ब्रीफ समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ना पुढे जाऊ. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिरियडिक टेबल हा जवळजवळ 4 पार्टमध्ये डिवाइडेड आहे. सिंपल उदाहरणावरून समजावून सांगते. आपल्या घरामध्ये कबड म्हणजेच कपाट, कपाटामध्ये वेगवेगळे ब्लॉक्स म्हणजेच कप्पे असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू किंवा सामान आपण ठेवत असतो. त्याच पद्धतीने सेम टू सेम पिरियडिक टेबल हा एक ब्लॉक आहे आणि ह्यामध्ये सायंटिस्टने रिसर्चच्या माध्यमातून वेगवेगळे एलिमेंट हे वेगवेगळ्या जागी ठेवलेले आहेत आणि ह्या एलिमेंटला जवळजवळ 118 एलिमेंटला 4 भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यातला फर्स्ट पार्ट म्हणजेच एस ब्लॉक आपण आज बघतोय. तर एस ब्लॉकचा लॉंग फॉर्म काय आहे, एस ब्लॉकमध्ये किती एलिमेंट आहे, त्याचं ॲटॉमिक नंबर काय आहे, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी काय आहेत, एस ब्लॉकचं पोझिशन काय आहे, हे सगळं आज आपण व्हिडिओमध्ये बघतोय. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा, तुमचे सगळे डाऊट इथे क्लिअर होणार आहेत 100%. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण थोडंसं ब्रीफ ओव्हरव्ह्यू समजून घेऊ. आता बघा, फर्स्ट पार्टमध्ये पण मी तुम्हाला डायग्राम वगैरे सगळे सांगितलेली आहे. तर जनरली पिरियडिक टेबल हा अशा पद्धतीचा आहे. ठीक आहे. तर हा पिरियडिक टेबल 4 पार्टमध्ये डिवाइड आहे. एस, पी, मधात डी आणि खालती एफ, अशा पद्धतीने 4 ब्लॉक्समध्ये डिवाइडेड आहे. आजच्या पार्टमध्ये स्पेसिफिक आपण एस ब्लॉक बद्दल डिस्कशन करतोय. पण एस ब्लॉक मध्ये पण सगळं एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणं आपल्याला शक्य नसल्यामुळे मी ह्यामध्ये पण 2 पार्टमध्ये तुमच्या बरोबर सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तर ह्या पार्टमध्ये आपण एस ब्लॉकचा पूर्ण ओव्हरव्ह्यू बघू आणि पार्ट 2 मध्ये आपण एस ब्लॉकचं जे ॲटॉमिक नंबर आहे ते बघू आणि एस ब्लॉकचे एलिमेंटचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो बघू. ठीक आहे. तर एस ब्लॉकचा लॉंग फॉर्म काय आहे तुम्ही नोट करू शकता. हे हायर लेवलच्या स्टडीजसाठी आहे, पण तुम्हालाही माहिती असणं गरजेचं आहे, त्यामुळे सांगत आहे मी. जनरली खूप लोकांना हे माहीत नसेल. एस ब्लॉक, एस ला शार्प हे नाव आहे, पण शार्प न म्हणता आपण एस ह्या नावानेच त्याला डिनोट करतो. पी ला जे नाव आहे ते आहे प्रिन्सिपल. पीचं काय नाव आहे? प्रिन्सिपल. त्याच्यानंतर डीचं नाव काय आहे तर ते आहे डिफ्युजन. ठीक आहे. एफचं नाव आहे फंडामेंटल. तर हे सगळ्याचे नावं आहेत. आता ही नावं कुठून पडली तर ही नावं स्पेक्ट्रोस्कोपीवरून घेण्यात आली आहे. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार ही नावं घेण्यात आली आहे. आपल्याला एवढं आतमध्ये जाण्याची गरज नाही. आपण सिम्पल याचा लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा आणि पुढे आपण पूर्ण गोष्टी याच्या बघणारच आहे. तर आजच्या स्पेसिफिक पार्टमध्ये आपण चर्चा करतोय, आपण समजून घेणार आहे ते म्हणजे कशाबद्दल, तर एस ब्लॉक बद्दल. आता भरपूर लोकांच्या स्टुडंटच्या मनामध्ये प्रश्न असतील की एस ब्लॉक कुठे असतो किंवा एस ब्लॉकमध्ये काय काय एलिमेंट्स आहेत. डोंट वरी, आपण वन बाय वन सगळं समजून घेऊ. तर सगळ्यात पहिले, व्हॉट इज एस ब्लॉक? क्वेश्चन येणं खूप गरजेचं आहे आणि मी जे क्वेश्चन तुम्हाला इथे सांगते त्याचं उत्तर पण इथेच तुम्हाला व्हिडिओमध्येच भेटेल. पण ह्या व्यतिरिक्तही तुमच्या मनामध्ये काहीही क्वेश्चन जर का येत असेल तर तुम्ही बिनधास्त राहून कॉमेंटच्या माध्यमातून आमच्या बरोबर शेअर करा. डेफिनेटली आपण नेक्स्ट पार्टमध्ये त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगेलच. तर पहिला तर सगळ्यात महत्वाची, व्हाय आर एलिमेंट डिवायडेड इंटू ब्लॉक्स, जे मी मगाशी पण सांगितलं. तर एलिमेंटला काय डिवाइड केलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडलाच पाहिजे. तर बघा, एलिमेंट खूप सगळे आहे आणि 118 एलिमेंटला रॅन्डम स्टडी करणं इम्पॉर्टंट, त्याच्या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि रॅन्डमली समजून घेणं अवघड आहे, कठीण आहे. त्यामुळे एलिमेंटच्या प्रॉपर्टीनुसार, म्हणजे एलिमेंटची सपोज सिमिलर एलिमेंटला सिमिलर प्रॉपर्टीजनुसार त्याच्या ब्लॉक वाईज स्टडी केलं, जेणेकरून आपल्याला ते अभ्यास करणं इझी जाणार.
बरोबर. तर 118 एलिमेंटला जर आपण रॅन्डमली प्लेस कुठेही केलं असतं आणि त्यातला फर्स्ट एलिमेंट आणि 10वा एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम असते, तर हे लक्षात ठेवायला खूप कठीण गेलं असतं. त्यामुळे सायंटिस्ट जे खूप जास्त दृढ विचारी होते किंवा ज्यांनी पुढला विचार केला त्यांनी काय केलं, त्याला ब्लॉक्सच्या माध्यमातून स्टडी केला, जेणेकरून काय होईल की सारख्या एलिमेंटचा स्टडी आपल्याला व्यवस्थित करता येईल आणि इझिएस्ट वेनी करता येईल. तर बघा, एलिमेंट आर डिवायडेड इन टू ब्लॉक्स बेस्ड ऑन, कशाच्या पद्धतीने, बेस्ड ऑन सबसेल इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर. आता बघा, जर असे काही एलिमेंट असतील ज्याचा लास्ट इलेक्ट्रॉन हा जर सेम ऑर्बिटल मध्ये एंटर करत असेल, तर त्याला त्यांनी एकाच ब्लॉकमध्ये ठेवलं. फॉर एक्झाम्पल, मी आणि माझी फ्रेंड जर का 11th मध्ये आहे, तर मला 11th मध्येच्याच क्लासमध्ये ठेवणार, मला 12th मध्ये ठेवणार का? नाही, कारण आमचा जो सिलेबस आहे, आमचा लेवल ऑफ अंडरस्टँडिंग आहे किंवा बाकी सब्जेक्ट जे आहे ते सारखे असणार. सेम पद्धतीने जर एलिमेंट 118 आहेत आणि काही एलिमेंटचा जर लास्ट इलेक्ट्रॉन किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज जर का सिमिलर असतील, तर त्याला एकाच ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलं. होप तुमच्या लक्षात आलं असेल. नाही समजलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये तरीही विचारू शकता. तर सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहे, ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जवळजवळ सेम आहे, सिमिलर आहे, त्या लोकांना, त्या एलिमेंटला एकाच ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलं. आणि जसं मी मगाशी सांगितलं, ब्लॉक्स इन पिरियडिक टेबल सच ॲज एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. किती ब्लॉक्स आहेत पिरियडिक टेबलमध्ये? एस, पी, डी आणि एफ, आणि त्यांना कॅपिटल लेटर मध्ये आपण लिहित असतो. एस चा लॉंग फॉर्म आहे शार्प, पी चा लॉंग फॉर्म आहे प्रिन्सिपल, डी चा लॉंग फॉर्म आहे डिफ्युजन आणि एफ चा लॉंग फॉर्म आहे फंडामेंटल. हे ऍडिशनल आहे, तुम्ही नोट करून घेऊ शकता. दॅट दिस मेक्स स्टडी सिस्टमॅटिक अँड प्रेडिक्टिव्ह. ह्या ब्लॉक्सच्या मुळे काय झालंय, आपल्याला पिरियडिक टेबलचा अभ्यास करणं सिस्टमॅटिक झालं, सोपं झालं, इझी झालं. आणि त्यामुळे सायंटिस्ट लोकांनी हे ब्लॉकच्या माध्यमातून आपण पूर्ण अभ्यास करतोय. आता तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल की पिरियडिक टेबलमध्ये ब्लॉक्स का बरं घेतले, कारण की स्टडी सोपा व्हायला पाहिजे आणि समजायला इझी जायला पाहिजे. आणि ब्लॉक्सला कशाच्या बेसनी, म्हणजे कशाच्या सहाय्याने डिवाइड केलं, ज्याचे केमिकल प्रॉपर्टीज, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बऱ्यापैकी सिमिलर आहे आणि ज्याचे लास्ट इलेक्ट्रॉन हे सारख्या ऑर्बिटलमध्ये एंटर करतात, ह्या लोकांना सारख्या ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलं. ठीक आहे, आता इथपर्यंत क्लिअर झालंय. आता प्रश्न पडू शकतो खूप लोकांना की एस ब्लॉक कुठे राहतो, पिरियडिक टेबल तर इतका मोठा आहे, बरोबर आहे की नाही? आता कोणी म्हणत असेल की मी पुण्यात राहतो, पण पुण्यात कुठे, पुणे तर इतकं मोठं आहे. तर सेम, पिरियडिक टेबल इतकं मोठं आहे, पण पिरियडिक टेबलमध्ये आपण कुठे राहतो, एस ब्लॉक कुठे राहतो, तर त्याचा आपण पहिले विचार करू आणि मग अजून डिटेलमध्ये डिस्कशन करू. तर सगळ्यात महत्वाचं, एस ब्लॉक हा पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट साईडला राहतो. कोणत्या साईडला? लेफ्ट साईडला. बऱ्यापैकी 11th-12th विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट इज द पोझिशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. बेसिक आहे पण महत्वाचा आहे. व्हॉट इज पिरियडिक टेबल, व्हॉट इज एस ब्लॉक. एस ब्लॉक एलिमेंट कशाला म्हणतात आणि त्याचा पोझिशन काय आहे हे पहिले समजून घेऊ. तर एस ब्लॉक एलिमेंट आर दोज इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर एस ऑर्बिटल, इन्क्लूड ग्रुप 1 अँड ग्रुप 2. थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊ. बघा, पिरियडिक टेबल आहे हा, ठीक आहे. पिरियडिक टेबलमध्ये एस ब्लॉक इथे राहतो, म्हणजेच इथे आपण याला म्हणू शकतो लेफ्ट साइड. लेफ्ट साइड ऑफ पिरियडिक टेबलला एस ब्लॉक राहतो. आणि एस ब्लॉक कशाला म्हणतात? ज्याचा लास्ट इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये जातो त्यांना आपण एस ब्लॉक मध्ये ठेवत असतो. खूप इझी आहे बघा. ज्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये जातो त्याला आपण एस ब्लॉक एलिमेंट म्हणतो. त्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट येतात? तर पहिला आहे ग्रुप 1 आणि ग्रुप 2. आता ज्या लोकांना ग्रुपच माहित नाही, ज्यांना पिरियडिक टेबलच्या लँग्वेजची माहितीच नाहीये, त्यांना हे नाही समजणार. तर ग्रुप कशाला म्हणतात, पिरियडिक्स कशाला म्हणतात, हे आपण पार्ट 1 मध्ये बघितलं आहे. सो ज्यांनी ते बघितलं नाही, प्लीज फर्स्ट पार्ट तुम्ही बघा, तेव्हाच तुम्ही सेकंड पार्टला समजू शकाल. तर
सगळ्यांना माहितीच असेल की ग्रुप्स हे व्हर्टिकल असतात आणि पिरियड्स हे हॉरिझॉन्टल असतात. ठीक आहे. तर हॉरिझॉन्टल जे आहे त्याला पिरियोडिक टेबलमध्ये आपण पिरियड्स म्हणतो आणि व्हर्टिकल जे आहेत त्याला आपण पिरियोडिक टेबलमध्ये ग्रुप्स म्हणतो. तर एस ब्लॉक कुठे येतो? पिरियोडिक टेबल मधल्या लेफ्ट साइडला येतो. त्यामध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 असतो. ठीक आहे. पिरियोडिक टेबलमध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 हे एलिमेंट आहेत. ग्रुप 1 ला नाव आहे अल्कली मेटल, कारण की त्यामध्ये जास्तीत जास्त हे अल्कली मेटल्स प्रेझेंट आहे, म्हणून ग्रुप 1 चं नाव काय पडलं? अल्कली मेटल. ग्रुप 2 चं नाव काय पडलं? अल्कलाईन अर्थ मेटल. बघा, हा पिरियोडिक टेबल आहे. ह्यामध्ये याला एस ब्लॉक म्हणतो आपण. हा ग्रुप 1, याचं नाव आहे अल्कली मेटल आणि याचं नाव आहे अल्कलाईन अर्थ मेटल्स. ठीक आहे. आणि ह्यामध्ये जे एलिमेंट राहतात त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? एस ब्लॉक एलिमेंट म्हणतो. परत तुम्ही तुमच्या ओन लँग्वेजमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता, किंवा तुम्हाला हे नोट्स दिसत असतील समोर, त्याही पद्धतीने तुम्ही नोट करू शकता. परत एकदा सांगते. हा पिरियोडिक टेबल आहे आपला. ठीक आहे. ह्या पिरियोडिक टेबलच्या लेफ्ट साइडला आपला कोण राहतो? एस ब्लॉक राहतो. द सिच्युएशन ऑफ एस ब्लॉक इज प्रेझेंट इन लेफ्ट साइड ऑफ द पिरियोडिक टेबल. ओके. सो ह्यामध्ये दोन ग्रुप्स आहेत. ठीक आहे. ग्रुप 1 आणि ग्रुप 2. ग्रुप 2 ला काय नाव आहे बरं? अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्सच का नाव पडलं? कारण ह्यामध्ये मॅक्झिमम सगळे अल्कली मेटल्स आहेत. त्याची नावं पण आपण समजून घेणार आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर हे पण समजून घेऊया. सो डोंट वरी. आणि नेक्स्ट पार्ट मध्ये राहतो ग्रुप 2 मध्ये अल्कलाईन अर्थ मेटल. ठीक आहे. अल्कली मेटल आणि अल्कलाईन अर्थ मेटल. ओके. तर आपण, आणि व्हॉट इज एस ब्लॉक एलिमेंट? एस ब्लॉक एलिमेंट कशाला म्हणतात? तर जे एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये जातो त्यालाच आपण एस ब्लॉक मध्ये म्हणतो. बरोबर. सिंपल आहे. ज्याचा इलेक्ट्रॉन एस ब्लॉक मध्ये जाणार त्याला एस ब्लॉक नाव देणार. बरोबर. आपण काय म्हणतो? जर 10वी मध्ये जर 50 विद्यार्थी असतील, त्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण 10वीतलाच विद्यार्थी म्हणू. बरोबर. सेम ॲज दॅट, की एस ब्लॉकच्या एलिमेंटला आपण एस ब्लॉक एलिमेंट का म्हणू? कारण की त्यातला लास्ट इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये जातो, म्हणून आपण त्याला एस ब्लॉक एलिमेंट म्हणतो. राईट. तर नेक्स्ट बघूया पोझिशन बद्दल. पोझिशन बद्दल मी ऑलरेडी सांगितलंय. लेफ्ट साइड ऑफ पिरियोडिक टेबलला एस ब्लॉकची पोझिशन असते. आपल्या घरामध्ये जर 5 रूम असतील तर 5ही रूमची पोझिशन वेगवेगळी असणार. बरोबर. त्यामध्ये आपली रूम ही वेगळी असणार, हॉल वेगळा असणार, पोझिशन आहे वेगवेगळ्यांची. तशीच एस ब्लॉक एलिमेंटची सुद्धा पोझिशन आहे. कारण की पूर्ण पिरियोडिक मध्ये ऍज वी डिस्कस 4 ब्लॉक्स आहेत. त्यामध्ये एस ब्लॉक एलिमेंटची पोझिशन ही लेफ्ट साइडला आहे पिरियोडिक टेबलच्या. ओके. तर बघा, परत एकदा समजून घेऊ. तसं मी तुम्हाला सांगितलंय, पण तरी कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं. त्यामुळे आता हा पिरियोडिक टेबल आहे जनरल. ठीक आहे. ह्यामध्ये लेफ्ट साइडला काय राहतो? आपला एस ब्लॉक राहतो. आणि एस ब्लॉक मध्ये पण 2 ग्रुप्स आहेत. ग्रुप्स कशाला म्हणतात? जे व्हर्टिकल असतात. ठीक आहे. तर 1 आणि 2 हे ग्रुप एस ब्लॉक मध्ये राहतात आणि पिरियड्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 पिरियड आणि 2 ग्रुप्सचा मिळून आपला एस ब्लॉक बनलेला आहे, जो की लेफ्ट साइडला आहे पिरियोडिक टेबलचा. हायड्रोजन सुद्धा एस ब्लॉक मध्येच आहे, पण त्याचे काही एक्सेप्शनल बिहेवियर असल्यामुळे त्याला आपण एस ब्लॉक मध्ये कन्सिडर करत नाही, पण त्याला समजण्यासाठी किंवा सोपं होण्यासाठी त्याला एस ब्लॉक मध्येच टाकलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण समजून घेतलं. आता खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपण समजून घेणार आहे की एस ब्लॉक मध्ये 2 ग्रुप्स आहे आणि 1 ते 7 पिरियड आहे, पण एलिमेंट काय काय आहे, त्याला पार्ट कसं करायचं, त्याचे ॲटॉमिक नंबर काय आहे, त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, ह्यावरून खूप क्वेश्चन येतात. JEE नीटसाठी, 11-12साठी किंवा पुढल्या स्टडीसाठी, मास्टर्ससाठी, बॅचलर्ससाठी किंवा एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी. तर ते आपण समजून घेऊ. ठीक आहे.
आता ग्रुप पार्ट करायचं खूप लोकांना समजत नाही, कठीण वाटते, तर त्याबद्दल डिस्कस करूया. ग्रुप वन मध्ये सगळे अल्कली मेटल्स आहे. पहिला मेटल आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझिलियम, फ्रान्सियम. ठीक आहे. तर याला लक्षात कसं ठेवायचं? ली ना की रब से फरियाद. कसं लक्षात ठेवणार? ली ना की रब से फरियाद. प्लीज हे नोट डाऊन करा, हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. आणि हे जर तुम्ही ॲटॉमिक नंबर विसरले, ॲटॉमिक नंबरची पोझिशन विसरले, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विसरणार. आणि मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चुकीचं झाला की सगळं केमिस्ट्री गडबड होणार. त्यामुळे ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रत्येक एलिमेंटची सिच्युएशन म्हणजे पोझिशन काय असणार हे समजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे जे मी गाणं सांगितलेलं ते पाठ करून घ्या. लीना की रबसे फरियाद. हे लीना एच जर असेल तर आपण हे लीना की रबसे फरियाद असं म्हणतो. पण हायड्रोजन हा ह्या पूर्ण याच्यातून म्हणजे त्याचं बिहेवियर हे एक्सपोनेन्शियल आहे किंवा वेगळं असल्यामुळे त्याला आपण एस ब्लॉक मध्ये कन्सिडर करत नाही. त्यामुळे लीना की रबसे फरियाद हे ग्रुप वन मधले अल्कली मेटल्स आहेत. जर तुम्हाला विचारलं व्हॉट आर द अल्कली मेटल इन एंटायर पिरियडिक टेबल, तर तुमचा आन्सर काय असेल? लीना की रबसे फरियाद. एक दोन वेळा याचे लेटर लक्षात ठेवा, तुम्हाला कधीच विसरणार नाही तुम्ही. ठीक आहे. आता ग्रुप टू पण एस ब्लॉक मध्ये येतो, तर ग्रुप टू ला कसं लक्षात ठेवायचं बरं? त्याबद्दल पण मी इंटरेस्टिंग तुम्हाला सांगणार आहे. जस्ट अ मिनिट. आपण हे रब करून टाकू आणि मग नंतर ग्रुप टू बद्दल समजून घेऊ. तर ग्रुप टू ला काय म्हटलेलं आहे? ग्रुप टू ला म्हटलेलं आहे अल्कलाइन अर्थ मेटल. का बरं? कारण की त्यामध्ये असणारे सगळे एलिमेंट हे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. आता हे कसे लक्षात ठेवायचे? अल्कलाइन अर्थ मेटलला लक्षात कसं ठेवायचं? बेंगन, मॅगी, कॅरेट, सारे बाटो राधा. बेंगन, मॅगी, कॅरेट, सारे बाटो राधा. लिहून ठेवा. मराठीत मुद्दाम लिहून देते म्हणजे जेणेकरून तुम्ही लक्षात येईल तुमच्या. बेंगन, मॅगी, कॅरेट, सारे बाटो राधा. ठीक आहे. बेंगन, मॅगी, कॅरेट, सारे बाटो राधा. तुम्हाला लक्षात येत नसेल तर व्यवस्थित थोडंसं लिहिते जेणेकरून अजून क्लॅरिटी असेल. प्लीज हे नोट करून ठेवा, तुम्ही कधीच विसरणार नाही. बेंगन, मॅगी, कॅरेट, सारे बाटो राधा. ग्रुप टू मधल्या एलिमेंटला कसं लक्षात ठेवायचं? बेंगन, मॅगी, कॅरेट, सारे बाटो राधा. लीना की रबसे फरियाद. ग्रुप वन लीना की रबसे फरियाद, बेंगन, मॅगी, कॅरेट, सारे बाटो राधा. ह्या पद्धतीनं तुम्ही जर का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवले तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण चुकणार नाही तुमचं आणि ॲटॉमिक नंबर पण चुकणार नाही. कारण ॲटॉमिक नंबर चुकला तर कॉन्फिगरेशन पूर्णपणे चुकून जातं आणि ह्यावरतीच सगळे रिॲक्शन, पुढली सगळी केमिस्ट्री डिपेंड आहे. तर आज पुरतं तुम्ही हे दोन सिरीज पार्ट करून घ्या. नेक्स्ट पार्टमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण शिकणार आहे आणि ॲटॉमिक नंबर काय असणार आहे ते पण शिकणार आहे. कसं लक्षात ठेवायचं ते पण शिकणार आहे. सो डोंट वरी, तुम्हाला रट्टा मारायची काहीच गरज नाहीये. सगळं फॅक्ट सहितच समजलं जाणार आहे. तर आता थोडंसं केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी बघून घेऊ एस ब्लॉकच्या. आतापर्यंत आपण काय काय बघितलं की एस ब्लॉकची सिच्युएशन काय आहे, किती ब्लॉक्स असतात, व्हाय ब्लॉक्स करण्याची गरज का पडली, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या. काही जर नसेल समजलं तर थोडासा तुम्ही व्हिडिओ बॅक करून पण बघू शकता. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन डिटेल आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया.
आता थोडंसं जनरल जे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या समजून घेऊ. तर क्वेश्चन तुम्हाला नीट जेई किंवा जनरल एक्झाम मध्ये विचारू शकतात की एस ब्लॉक हा हायली रिॲक्टिव्ह काय आहे. त्याचे काही रिझन्स आहेत, कारण ॲटॉमिक साईज हा लार्ज असल्यामुळे हायली रिॲक्टिव्ह आहे, किंवा न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधलं वीक अट्रॅक्शन असल्यामुळे हायली रिॲक्टिव्ह आहे. आता बघा, जेव्हा एखादा एलिमेंट असतो तर न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात, ह्यामधलं अंतर जास्त असल्यामुळे तो काय होतो, लेस वीक अट्रॅक्टिव्ह असतो, त्यामुळे सुद्धा हायली रिॲक्टिव्ह आहे. किंवा इझिली लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजेच एखाद्या एलिमेंट मधला इलेक्ट्रॉन हा इझिली लूज होऊ शकतो, त्यामुळे तो दुसऱ्यांबरोबर लवकर रिॲक्टिव्ह आहे. हे काय आहे, त्याची रिझन्स आहेत. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की पिरियॉडिक टेबल पिरियॉडिक टेबलमध्ये एस ब्लॉक एलिमेंट हे का बरं हायली रिॲक्टिव्ह आहे, तर तुम्ही हे आन्सर देऊ शकता. ठीक आहे. तर पुढे जाऊन थोडं समजून घेऊ की फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत. तर जनरल फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, हा सॉफ्ट मेटल आहे, लो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट आहे याचा. जर तुम्ही एलिमेंटला मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट चेक केला तर तो एस ब्लॉक एलिमेंटचा लो असणार. ठीक आहे. त्यानंतर लो डेन्सिटी आहे आणि गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बिकॉज मेटल आहे तर मेटल काय करतो, हीट आणि इलेक्ट्रिसिटीचा वाहक आहे, कंडक्टर्स आहेत, म्हणून हे गुड कंडक्टर आहे. शायनी वेन फ्रेशली कट, आणि ह्या एलिमेंटला जर फ्रेशली कट केलं पीसेसमध्ये तर हे शाईन करतात. ठीक आहे, कारण ते मेटल्स आहे आणि मेटल्स काय आहे, शाईन करत असतात त्यामुळे. तर पुढे जाऊ आपण. केमिकल प्रॉपर्टीज हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंट म्हणजेच ऑक्सिडेशन चांगलं करतो. त्यानंतर ना बेसिक ऑक्साईड आणि हायड्रॉक्साईड पण याचे बनतात. पण याच्या रिॲक्शन्स पण आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. आणि इथपर्यंत आपण जे बेसिक अंडरस्टँडिंग बघितलं आहे एस ब्लॉकचं, ते काय काय बघितलं थोडंसं रिकॅप करू आणि पुढे जाऊ. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, हे खूप महत्वाचं आहे. तर इथे आहे आपला एस ब्लॉक. कुठे आहे, इथे. हा आहे आपला एस ब्लॉक. हे दोन, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप, हा आहे एस ब्लॉक. लीना की रबसे फरियाद, बैंगन मॅगी कॅरट सारे बाटो राधा. हे काय आहे, आपलं एस ब्लॉक एलिमेंट. कुठे दिसतोय आपल्याला याची पोझिशन, लेफ्ट साइड ऑफ पिरियॉडिक टेबल मध्ये दिसते. आणि याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आपण पाहिल्या. आणि याच्या आता ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि हे कशा कशा बरोबर रिॲक्शन करतो हे पार्ट 2 मध्ये बघूया. ठीक आहे. मग आपण पार्ट 2 नंतर ना पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक मध्ये शिफ्ट करतोय. म्हणून सगळे पार्ट एकमेकांसोबत इंटरलिंक्ड आहेत. म्हणून मी रिक्वेस्ट करणार आहे, ज्यांनाही कोणाला शिकायचं आहे पूर्ण बेसिक पासून शिका. जर तुम्ही पार्ट 2 डायरेक्टली बघत असाल तर पहिला पार्ट बघा. त्याच पद्धतीनं बायोलॉजीची पण आपली सिरीज सुरू आहे, ती पण तुम्ही डिटेलमध्ये बघा. काय काय शिकलो ते आपण बघितलेलंच आहे. सो नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघणार आहे ग्रुप 1 आणि 2चा ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणून आमच्यासोबत कनेक्टेड राहा. तुम्हाला सगळे बेसिक कॉन्सेप्ट पासनं हायर लेवलपर्यंतची केमिस्ट्री नक्कीच समजणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. काही जर तुमच्या मनातले क्वेश्चन असतील, काही तुमच्या मनात कन्फ्युजन असेल तर कमेंटद्वारे आम्हाला सांगा. डेफिनेटली वी आर हिअर टू सपोर्ट यू.